नमस्कार मित्रहो, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत। मित्रहो, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उपलब्ध शेतीतून रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळवून देणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासनाकडून 100% अनुदान अदा करण्यात येत आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड करावी असं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे। मित्रहो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमासाठी जॉब कार्ड धारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती या प्रवर्गातील शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी लाभ घेण्यास पात्र आहेत। तसेच कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी, अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वननिवासी अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती यापैकी कोणत्याही एका अटीची पूर्तता करणाऱ्या लाभार्थी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतो। याबाबतची अधिक माहिती आपल्याला आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत देण्यात येईल। आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे। मित्रहो, या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या फळझाडांसाठी किंवा फळबागांसाठी अनुदान देण्यात येत आहे। आपल्याला जर कोणत्याही फळबाग लागवडीच्या अनुदानाविषयी सविस्तर अशी माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जेवढ्या काही फळ झाडांच्या लागवडीसाठी किंवा फळबागांच्या लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे त्या अनुदानाची रक्कम आणि सविस्तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या ठिकाणी आपण जाऊन ते व्हिडिओ पाहून सविस्तर अशी माहिती घेऊ शकता। मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा फळबाग लागवड योजनेसाठी जे काही अनुदान मिळत आहे आणि किती अनुदान मिळत आहे याची माहिती मिळेल आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील। धन्यवाद।